नमस्कार. मी सौ शुभदा वडके रामसिंग, मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी आपल्यासाठी कथाश्री ह्या दिवाळी अंकातली वसुधा जोशी लिखित माया या कथेचं वाचन करणार आहे. सरेतील मोती माया. आपण जन्माला येतानाच एक नात्यांच्या सरेतील मोती होऊन येतो. ह्या सरीत नातलं, शेजारी, उपकार करते, अगदी नोकर चाकर अशा आपल्या आसपासच्या अनेक लोकांचा समावेश असतो. त्यात अनेक भावभावनांचाही समावेश झालेला असतो. काहीही झालं तरी आपण ह्यात फिट बसून हा सर अखंड राहायला हवा असं माझं मत आहे. मग त्यात कधीतरी काहीतरी असं घडतं, पण सर मात्र अखंडित राहतो. अहो आई, काय मध्ये मध्ये करताय? एका जागी बसा बघू. तुमच्या हातातल्या काठीला जरा धक्का लागला तरी तोल जाऊन पडाल परत. आत्ताशी कुठे एका आठवड्याने चालायला लागलात. माझी सकाळची घाई गडबड बघताय ना. अहो, आत्ता माझ्या हातून ही भाजीची कढई टेबलावर ठेवताना पडली असती. अजून माझा डबाही भरायचा आहे. गीताची चिडचिड. अगं, मी मीठ भिजकतच बोलायचा मी प्रयत्न केला, पण तिची कामाची सुपरफास्ट गाडी चालूच होती. बाबा, तुम्ही आईंना हवी तशी आमटी कराल का? मला उशीर होतोय. संध्याकाळसाठी मावशीबाई आल्यावर स्वयंपाक करतील. आई, तुमचा नाश्ता झालाय का करून? मी मगाशीच प्लेट हातात दिली होती तुमच्या. आता मी माझा आवरते आणि निघते. तोपर्यंत इथेच बसून राहा. सुनेची चिडचिड चालू होती. साहजिकच होतं ते. मी यांच्याकडे बघितलं. यांनी हाताने आणि डोळ्यांनी मला गप्प राहायची खूण केली. यांना माहित होतं की मी मीठ आणायला आत गेले होते. पोह्यात मीठ जरासं कमी पडलं होतं. तेव्हाच हा प्रकार घडला. हे म्हणाले, अगं, मी आणून देणारच होतो, पण तुला तेवढाही धीर नाही ना. 8 दिवसांपूर्वी ओट्यापासून दूर होताना माझा पाय मुरगळला. मी जोरात किंचाळले आणि जवळच्या खुर्चीत बसले. हे आले. त्यांनी मला बेडरूम मध्ये हाताला धरून आणलं आणि पुतण्याला म्हणजे डॉक्टर हेमंतला फोन केला. यांनी पायाला तोपर्यंत थोडं मलम लावलं, पेनकिलर दिली. माझं दुखणं जरा कमी झालं. तासाभराने हेमंत आला. एक्सरेचं पोर्टेबल मशीन घेऊनच आला होता. त्यामुळे एक्सरे काढला. फ्रॅक्चर नाही म्हणाला, पण स्प्रेन आहे. गप्पा मारत एक मलम चोळलं आणि त्याच्यावर स्ट्रेचेबल बँडेज बांधलं आणि औषधं देऊन मला ताकीदही दिली. 8 दिवस जरुरी पुरताच पाय खाली टेकवायचा. त्यामुळे आता सर्व कामं एकट्या गीतावर पडली होती. सकाळी ती स्वयंपाक, श्रीरंग समरचा स्वतःचा डबा, सगळ्यांचा नाश्ता हे सगळं करून जायला लागली. हे आणि श्रीरंग तिला थोडीशी मदत करायचे. पण परवा श्रीरंग टूरवर आणि समर ट्रेकिंगला गेले होते. तिला सकाळच्या कामात कोणाचीच मदत नव्हती. संध्याकाळच्या स्वयंपाकाला मावशी पूर्वीपासूनच येत होत्या. येते मी आई, आराम करा, उगाच हिंडत बसू नका इकडे तिकडे असं म्हणत ती घराबाहेर पडली. डोळ्यात थोपवलेलं पाणी डोळ्याबाहेर पडलं, पण त्यात राग नव्हता, तर गीताची होणारी धावपळ पाहून मदत न करू शकणारी असहाय्य मी. माझाच मला राग आला, खंत वाटली. मी तशीच बसून राहिले. हे जवळ आले. माझा हात हातात घेऊन थोपटला. पोह्याची बशी माझ्या हातावर दिली. मिठाचा सट आणि ट्रे आणून माझ्या समोर ठेवला. मी हसतच हातात प्लेट घेऊन खायला सुरुवात केली. यानंतर यांनी चहाही केला. खाऊन झाल्यावर किचन मधून मी रखडत रखडत एक फेरी मारली. सवय. सगळं नीट आवरून जेवण टेबलावर ठेवलेलं पाहिलं, पण तेवढ्या टेबलाच्या कोपऱ्यावर गीताचा भरलेला डबा पाहिला आणि जीव कळवळला. एवढी मेहनत करून पोरीनं स्वयंपाक केला, पण आता तो तिच्याच तोंडात पडणार नव्हता. विसरली ही पोर डबा. आता काय खाईल कोण जाणे. मी जरा चिंतेनच यांना म्हटलं, अगं, आता तुला चिंता करायला नवीन विषय मिळाला. ती कॅन्टीन मध्ये खाईल काहीतरी. तिला कामापुढे, मीटिंग्स पुढे कशाची तरी शुद्ध असते का?
आणि मी नेहमीप्रमाणे 1 वाजता तिला फोन करून जेवायची आठवण करून देईन, हे अगदी शांतपणे बोलले. मी मात्र बेचैन झाले. आता ती काय खाईल? काही न खाता चहा कॉफी पीत दिवस काढेल. संध्याकाळी दमून भागून येईल, तीही उपाशीच. आणि झटकन माझ्या मनात विचार आला की काहीतरी स्पेशल करूया का तिच्या आवडीचं. काय करू? यांना कळलं तर हे रागावतीलच. पण 4 वाजता मावशी येतील, त्यांच्या मदतीनं काहीतरी करूया. विचार करता करता लक्षात आलं तिला माझ्या हातचे मटार पॅटीस आणि पुदिना चटणी खूप आवडते आणि तशी खूप दिवसात केली नव्हती. मावशींना मदतीला घेऊन आपण करूयाच. गीता कशी खुश होईल हा विचार करतच जेवण झाली. माझ्या घशाखाली मात्र घास उतरायला त्रास झाला. वामक उक्षी झाल्यावर ह्यांनी चहा घेतला. मी 7-8 मोठे बटाटे उकडत लावायला सांगितले. ते झाल्यावर ब्रेड आणून द्यायला सांगितले. हे बाहेर गेल्यावर रखडत रखडत चालत फ्रीजमधून कोथिंबीर, मिरची, पुदिना वगैरे काढलं. आलं लसूण घालून मस्त चटणी बनवली. मावशींनी आल्यावर बटाटा आणि ब्रेडचं आवरण करून मटारचं सारणही केलं. मी भराभर हात चालवत पॅटीस तयार करून तव्यावर ठेवले. मावशींचं बाकीचं काम झाल्यावर त्या गेल्या. मंद आचेवर मी तवा ठेवून दिला. हे आत आले आणि म्हणाले, सुनबाईचं बोलणं इतकं मनावर घेतलंस की तिचा राग काढायला हे सगळं करावं लागलं ना तुला? तरी ती आल्यावर म्हणेलच, कशाला केलं एवढं? पाय दुखेल ना आता. मग एवढंसं तोंड करून माझ्याकडे पाहू नकोस हा, आधीच सांगून ठेवतोय. तिरकस बोलणं आणि प्रेमाचा कटाक्ष टाकून हे परत हातात पेपर घेऊन बसले. आणि डबल बेल वाजली. डबल बेल म्हणजे गीताच असणार असं मनात येई तोपर्यंत ह्यांनी दार उघडलं सुद्धा. दारातून गीताच हसत हसत आली. नाकाने जोरात श्वास घेत म्हणाली, आई पुदिन्याची चटणी केली आहे ना, आणि पॅटीस पण. हो ना, काय मस्त वास येतोय. आलेच मी फ्रेश होऊन, असं म्हणत आज जाता जाता ह्यांच्या हातात हिरव्या पानाची पुडी घेऊन गेली. मी पॅटीस गरम करायला उठले. मला ह्यांनी परत खुर्चीवर बसवलं आणि पुडीतून गजरा काढून माझ्या केसात माळला. त्याचा मनसोक्त वास घेऊन हसतच मला म्हणाले, बघ माझी सून कशी समजदार आहे. गजरा माझ्या हातात आपणून दिला आणि आत गेली. काय? मी लाजले. म्हटलं काहीतरीच तुमचं. पॅटीस तयार झाली. गीताला ते खाताना बघून मन भरून आले. सावकाश पोटभर खा ग, मी तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत म्हटलं. गीता उठली. मला मिठी मारत म्हणाली, आई मी सकाळी उगाच खूप चिडचिड केली ना तुमच्यावर. सॉरी. पण जर तुम्ही पडला असतात तर ते किती त्रासदायक झालं असतं. आणि माझी धावपळ चालली होती ना, म्हणून माझा आवाज चढला. सॉरी आई. तुमची मदत होत नाही म्हणून मी चिडले नव्हते. माफ करा. माझी मिठी सोडत तिने हळूच स्वतःचे आणि माझेही डोळे पुसले आणि विषय बदलत म्हणाली, अरे वा, गजरा त्याच्या जागेवर जाऊन बसला वाटतं. थँक्यू बाबा. मी लाजले. त्याच वेळी बाबांनी तिच्याकडे पाहून डोळे मिचकावलेले मी पाहिले. नेहमी त्या दोघांची एकजूट असायची. अगं माझंही सकाळी जरा चुकलंच. मी आत यायलाच नको होतं. गडबड तुझी आणि त्यात माझी गडबड. आणि नंतर परत येऊन पाहिलं तर तू डबा विसरून गेलेलीस. म्हणून तुम्ही नीट जेवला नाहीत हे मला तुमच्याकडे पाहून लगेच समजलं. बरोबर ना? बरं चला, आता तुम्ही पण पॅटीस खायला या बरं. नंतर तुमचं आवडतं आईस्क्रीम आणलंय, तेही खाऊया. तुमचा मुलगा आणि माझा मुलगा येतील तेव्हा खातील. रात्री जेवण उशिरा झालं तरी चालेल ना, असं म्हणत तिने आमच्यासाठी प्लेट तयार केली. गीताचं आमच्याकडे किती लक्ष असतं हे कळलं आणि अतीव समाधानानं मी यांच्याकडे पाहिलं. हेही आहे बुवा असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत हसले. हसताना सुखी संसाराच्या समाधानाची साय त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली मला जाणवली. नात्यातला जिव्हाळा आणि प्रेम परत एकदा जिंकलं होतं. आणि हे तर नाजूक नातं होतं. सकाळच्या माझ्या अश्रूंचा मोती होऊन अशाच कमावलेल्या प्रेमाच्या मोतीदार लढीत सरीत
अभिमानानं जाऊन बसला आणि सर अखंड राहिला. आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं, ही कथा कशी वाटली, आवडली असल्यास मनस्पर्शीच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.